सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। नमस्कार। सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जोरदार धामधूम सुरू आहे। व्याहमांडवा हा पैठण तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा गट मानला जातो। व्याहमांडवा गटामध्ये 2 पंचायत समिती गण आहेत, एक केकजळगाव आणि दुसरा व्याहमांडवा, आणि साधारणतः एक 10-12 गावांचा समावेश असलेलं चांगलं क्षेत्र या व्याहमांडव्यामध्ये येतं। मागील काही टर्मपासून म्हणजे गेल्या सलग 20-25 वर्षापासून व्याहमांडवा गट हा राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे। आणि इथे सातत्याने जेव्हा युती झाली तेव्हा शिवसेना आणि भाजप या युतीमध्ये व्याहमांडवा गट हा नेहमी भारतीय जनता पार्टीला देण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कधी निवडून आलेला नाही। काँग्रेसच्या अगोदर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचाही दबदबा राहिलेला आहे 2 टर्ममध्ये। त्याच्या अगोदरही काँग्रेस तिथे होते, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस याच विचारधारेचा हा गट आहे। परंतु या गटामधली काही महत्त्वाची गावं जी आहेत ती आता बदललेली आहेत। जसे की उदाहरणार्थ सुरुवातीच्या काळामध्ये या गटामध्ये नवगाव हा अत्यंत महत्त्वाचा एक गण होता। तो नवगाव मुस्लिम बहुल असलेला गाव आणि गण होता। त्यातील नवगाव हा स्वतंत्र एक जिल्हा परिषदेचा गट होऊन तो आपेगाव, चांगतपुरी, नवगाव अशा पद्धतीनं विभागण्यात आलेला आहे। आणि व्याहमांडवा सर्कलमधले मुस्लिमांची जी ताकद होती ती ताकद असलेली शक्ती आता बऱ्या प्रमाणात व्याहमांडवा गटामध्ये कमी झालेली आहे। दुसरं आणखी एक मुस्लिम बहुल असलेलं गाव जे होतं ते होतं कोळी बोडखा। ते गावही आता बऱ्या प्रमाणात पाचोडमध्ये गेल्यामुळं तिथली मुस्लिम लोकसंख्या आणि मुस्लिम मतदार जो आहे तो संपलेला आहे। त्यामुळे व्याहमांडवा आणि हिरडपुरी हे जर प्रमुख 2 गाव सोडले तर आता मुस्लिम मतदारांची संख्या जी पहिल्या स्वरूपात होती किंवा जुन्या गटामध्ये होती ती आता राहिलेली नाही। त्यामुळे आता यावेळेसचं हे बदलतं समीकरण आणि आता नव्यानं जे काही मतदार झालेले आहेत ते मतदार आणि जी नवी आता जुळवाजुळव या मतदारसंघात झालेली आहे ती बघता ही लढाई, ही जिल्हा परिषदेची निवडणूक अत्यंत रंगतदार बनत चाललेली आहे। आता यामध्ये आणखी रंगतदार बनण्याची विविध कारणं आहेत, त्यावर आपण थोडी चर्चा करू। या व्याहमांडवा गटामध्ये मी जसं म्हटलं की हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे। विनोद तांबे हे या गटाचे प्रमुख राहिलेले आहेत, ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहिलेले आहेत। बरेच वर्ष ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होते आणि त्यांच्याकडेच हा गट होता। त्यानंतर कालांतराने त्यांचे वडील त्याच्या अगोदर ॲडव्होकेट श्रीकृष्ण तांबे हेही या गटाचं प्रतिनिधित्व करत होते। नंतरच्या काळामध्ये ओबीसी गट जेव्हा सुटला तेव्हा महिला ओबीसीमध्ये विनोद तांबे यांच्या सुनबाई पल्लवी नवथर यांना उमेदवारी देऊन विनोद तांबेंनी ऐनवेळी बाबासाहेब पवार यांची उमेदवारी काढली अशी त्यावेळी चर्चा होती। आणि मग सीट येतं की नाही असं असतानाच पल्लवी नवथर यांनी प्रचंड मताने पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आपल्या ताब्यात ठेवला होता। त्यामुळे विनोद तांबे यांनी, आणि विशेष म्हणजे त्या निवडणुकीमध्ये पैठण तालुक्यामध्ये जी गण होते, सगळे गट जे आहेत 8 ते 9, नव्याने एक गट आलेला आहे फुलंब्री, औरंगाबाद, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर यामधील चित्ते पिंपळगाव हा एक गट आपल्याकडे आलेला आहे, किंवा चिमणाराजा पिंपरी त्याला म्हणतो आपण, त्या पिंपरी गट जो आलेला आहे, तर तो गटपासून ते पैठण तालुक्यातले गट हे सगळे 8 गटामध्ये एक गट जर सोडला व्याहमांडवा तर 100% शिवसेनेची सत्ता राहिलेली
आमदार त्यावेळेस संदीपान भुमरे होते आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये 100% जागा फक्त विहामांडवा गट सोडता शिवसेनेने जिंकल्या होत्या. म्हणजे कठीण काळात देखील हा मतदारसंघ विनोद तांबेंच्या पाठीमागे उभे राहिलेला आहे, ज्या काळामध्ये सर्वत्र शिवसेनेचा बोलबाला राहिलेला आहे. आताही आमदार विलास भुमरे यांचा तालुक्यामध्ये दबदबा आहे, बोलबाला आहे. आणि मतदारसंघाची रचना ज्यावेळेस झाली त्या रचनेप्रमाणे काँग्रेसला पोषक असलेलं जे वातावरण होतं 2 गावांचं, त्यामध्ये नवगाव जो मुस्लिम बहुल आणि कुळीबोडका हे मुस्लिम बहुल, हे 2 गाव आता वगळलेले आहेत. आणखी तिसरी घडामोड या ठिकाणी अशी घडलेली आहे की या गटामध्ये म्हणजे विहामांडवा गटामध्ये जे नव्याने 1-2-3 गावांचा शिरकाव झालेला आहे, ते गावं कुणाची मदत करतात हे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये एक गाव आहे कुतुबखेडा, कौंदर म्हणून कुतुबखेडा नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी एक नव्यानं आता जोडणी झालेली आहे. त्या ठिकाणानंतर आणखी एक गाव महत्त्वाचं जोडले गेले ते आगरनांदर. ह्या आगरनांदरचाही नव्यानं या गटामध्ये समावेश असल्यामुळे हे गाव किंवा हे मतदार कुणाला लाईक करतील, कुणाच्या पदरात आपलं मतदानाचं श्रेय देतील हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि आणखी 3 छोटी गावं, 2 ग्रामपंचायती, ज्यामध्ये इंदेगाव, ब्रह्मगाव, हिंगणी ही एक ग्रामपंचायत आणि इंदेगाव ही दुसरी ग्रामपंचायत. या छोट्या असलेल्या ग्रामपंचायती परंतु एक हाती एका बाजूला झुकू शकतील अशा ग्रामपंचायती यावेळेस पूर्वी त्या आपेगावच्या गटात गेल्या होत्या, त्या पुन्हा एकदा विहामांडवा गटात आलेल्या आहेत. आणि या इंदेगाव, हिंगणी, ब्रह्मगाव या गावांच्या वैशिष्ट्यांमध्ये काही गोष्टी लक्ष देण्यासारख्या आहेत की श्रीकृष्ण तांबे ही ज्यावेळेस सर्वप्रथम काँग्रेसकडून उभे राहिले होते आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे जावळे, पद्माकर जावळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि अत्यंत जोरदार टक्कर झाली. आणि पद्माकर जावळे जुने संघाचे अत्यंत प्रामाणिक भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे त्यांच्या पदरामध्ये मतदान चांगलं पडलं. ते विहामांडव्याचे प्रॉपर असल्यामुळे विहामांडव्याने त्यांना तारून नेलं आणि जवळपास त्यावेळेस बॅलेट पेपर असायचे आणि एक गाव आणि सगळ्यात शेवटचं गाव जे होतं ते इंदेगाव बाकी होतं. आणि इंदेगाव बाकी असताना इंदेगावचं मतदान साधारणतः 500च्या आसपास असेल. म्हणजे इंदेगाव, ब्रह्मगाव, हिंगणी हे सगळं मिळून त्यावेळेची गोष्ट सांगतोय मी, ज्यावेळेस श्रीकृष्ण तांबे म्हणजे साधारणतः 20 वर्षापूर्वीची गोष्ट, श्रीकृष्ण तांबे प्रथम काँग्रेसकडून उभे राहिले होते त्यावेळेची गोष्ट. आणि जवळपास श्रीकृष्ण तांबेंचा पराभव झाला असं वाटलं होतं, कारण 2-250 पेक्षाही जास्त मतांनी ते मागे होते. आणि सगळ्यांनी गृहीत धरलं की इंदेगाव अर्ध जरी झालं तरी पद्माकर जावळे निवडून येतील. पण इंदेगाव, ब्रह्मगाव, हिंगणी या गावांनी एक हाती श्रीकृष्ण तांबेंना लीड दिली आणि पद्माकर जावळेंचा पराभव होऊन श्रीकृष्ण तांबे त्या ठिकाणी विजयी झाले होते. आणि ती गावं पुन्हा एकदा विहामांडवा गटामध्ये आलेली आहेत. ती आता श्रीकृष्ण तांबेंचे चिरंजीव विनोद तांबेंच्या किती जवळ जातात हे पाहणं जितकं औत्सुक्याचं आहे, तिथं आणखी एक महत्त्वाचा बदल आता घडलेला आहे की यावर्षी भारतीय जनता पार्टीमध्ये आणि विशेष करून राष्ट्रीय सेवक संघामध्ये अत्यंत हिरिरीने काम करणारे, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसले तरी कार्यकर्त्यांची फळी जोडण्यामध्ये यश मिळवणारे, सामान्य लोकांच्या कामासाठी धावत जाणारे हरिपंडित नवथर हे इंदेगाव या गावचे आहेत. आणि त्यांनीही जिल्हा परिषदमध्ये अपक्ष फॉर्म भरलेला आहे. आणि त्यांना इंदेगाव किती मदत करतं. आणि त्यानंतर विहामांडवा हे जे मोठं गाव आहे, ज्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रभाव आहे, जुने संघाचे आणि भारतीय जनता पार्टीचे चांगले कार्यकर्ते आहेत. टाकळी अंबड, उंचेगाव, केकत जळगाव ह्या गावांमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रभाव आहे. ही लोक किंवा मिरखेडा असेल या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रभाव राहिलेला आहे. आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आणखी एक उमेदवार उभा राहिलेला आहे, तो म्हणजे भाऊसाहेब काळे. भाऊसाहेब काळेंना भारतीय जनता पार्टीनं पुरस्कृत म्हणून जाहीर केलं. त्यांना कमळ चिन्ह मिळालेलं नाही. त्याचीही गंमत आहे, तिच्यावरही आपण बोलणार आहोत. आणि भाऊसाहेब काळे थोडे आर्थिक सक्षम आहेत आणि बऱ्या प्रमाणात ते अगोदर प्रयत्नात होते. त्यांना असं वाटलं होतं की भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होईल, भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आपल्याला सुटेल आणि आपण इथे युतीकडून निवडणूक लढवू या दृष्टीने ते तयारीत होते. पण ऐन वेळेत सगळे चक्र विलास भुमरे यांनी फिरवलेले आहेत आणि युती तुटली. आणि साहजिकच आहे
की त्यांनी तो मतदारसंघ शिवसेनेला सोडून घेतला होता. ऐनवेळेस युती तुटली, भारतीय जनता पार्टीला फॉर्म देता आले नाही, बी फॉर्म. त्यामुळे सगळे अपक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार उभे राहिले, भाऊसाहेब काळे, हरिपंडित गोसावी. पण भाऊसाहेब काळे हे काही भारतीय जनता पार्टीच्या संघाच्या कार्यातली माणसं नाहीत. राजकीय दृष्ट्या रावसाहेब दानवे यांच्या सोबत राहणे किंवा इतर जे पदाधिकारी आहेत त्यांच्या सहवासात राहणे, स्वतःला प्रोजेक्शन देणं, सुरेशांना धसांची संबंध आहेत त्यामुळे त्याचा गुडविल लोकांमध्ये निर्माण करणं, वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासकीय गोष्टीत हात घालून त्या ठिकाणी आपला दबदबा निर्माण करणं, या काळामध्ये भाऊसाहेब काळे आहेत. भाऊसाहेब काळेंचं गाव फार छोटं आहे, खूप कमी मतदान आहे, परंतु तरी देखील त्यांनी वेहामांडवा मध्ये तिथली जी सोसायटी असते, विविध कार्यकारी सोसायटी, या सोसायटीमध्ये एक हाती विजय मिळवून ते त्या गावचे नसूनही गावातल्या लोकांच्या मदतीनं त्यांनी ती सोसायटी ताब्यात घेतलेली आहे. आणि त्या दृष्टीनं त्यांनी हळूहळू राजकारणामध्ये शिरकाव केलेला होता. परंतु सोसायटीमधून जी नावं आता वगळली गेलेली आहेत ती लोक नाराज असून ती मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात काम करतील हे शक्य आहे. परंतु त्यांच्यासोबतही मोठा गट आहे हे पण नाकारून चालणार नाही. त्यामुळे भाऊसाहेब काळेंना भारतीय जनता पार्टीनं पुरस्कृत केलं. परंतु जे खरे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, जे जुने जाणते आहेत, जे संघाचं काम करतात, हे असे जुने जाणते आहेत, हे हरिपंडित नवथरांच्या मागे राहतील. कारण हरिपंडित हा अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता आहे, सातत्याने संघाचं जे गीत आहे, जे कार्य आहे ते करणारा आहे. आणि त्यामुळे त्यांच्याबरोबरही मोठ्या प्रमाणात संख्या राहील. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सरळ 2 उमेदवार आहेत आणि दोन्ही अपक्षात आहेत. दोघंही पुरस्कृतपैकी एक पुरस्कृत जरी असला तरी नेत्यांनी पुरस्कृत केलेला आणि कार्यकर्त्यांनी स्वीकारलेला हे 2 असे वेगळे घटक त्यात पडलेले. कार्यकर्त्यांनी हरिपंडितला स्वीकारलेला आहे आणि नेत्यांनी भाऊसाहेब काळेंना स्वीकारलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला इथे यश येईल अशी आता तील मात्र शंका वाटत नाही. पण तरीसुद्धा हरिपंडित नवथर हे पॉझिटिव्ह आहेत. त्यांना असं वाटतं की मला सामान्यांचा आहे, मी गरिबाचा आहे, त्यामुळे गरीब जनता माझ्या मागे उभी राहील अशी त्यांना भावना आहे. आणि भाऊसाहेब काळेंना वाटतं की भारतीय जनता पार्टीने मला पुरस्कृत केल्यामुळे कार्यकर्ते आणि नेते माझ्यासोबत आहेत आणि मी आर्थिकदृष्ट्याही बऱ्या प्रमाणात या निवडणुकीत ज्या गोष्टी चालतात त्यामध्ये यश मिळू शकतो. त्यामुळे त्यांनाही वाटते की मी बऱ्या प्रमाणात पुढे आहे. आता मुख्य लढत जी आहे त्या लढतीमध्ये आणखी एक अपक्ष उमेदवार आहेत, त्याची पण कुतूहलाची गोष्ट आहे. ती आहे जाधव, संजना जाधव. प्रिया जाधव यांनी 2 टर्म राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि अनिल भैया जाधव यांचाच पराभव करून विनोद तांबे हे विजयी झाले होते. आणि त्यानंतर सलग 3 टर्म विनोद तांबेंनी हा मतदारसंघ स्वतःच्या ताब्यात ठेवला. अनिल जाधव सातत्याने प्रयत्न करतायत आणि सातत्याने अनिल जाधव हे 2 नंबरला राहिले, परंतु त्यांना यश आलं नाही. आणि विनोद तांबेंनी त्यांचा तर 2500पेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. पल्लवी नवथर ज्या आहेत विनोद तांबेंच्या सुनबाई यांनी त्यांचा 1,500-2,000च्या मतांनी फरकाने पराभव केला होता. त्यामुळे प्रचंड मोठ्या तफावतीने. आणि आणखी एक महत्त्वाचं की अनिल जाधव यांचं जे गाव आहे नवगाव, हे त्यावेळी एक हातीनं अनिल जाधवांच्या मागे उभं राहत असायचं. आता ते गावच वेहामांडवा गटामध्ये राहिलेलं नसल्यामुळे अनिल जाधव गेल्या 10 वर्षापासून या मतदारसंघातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या सहवासातही नाही, संपर्कात नाहीत, तरी देखील अचानक येऊन उभे राहिलेले आहेत. त्यामुळे आता पहिल्यासारखा जनाधार त्यांच्याकडे नाही. पण जे काही नाराज गट आहे तो कोणता असेल त्याच्यावर मी आपला 1-2 मिनिटांमध्ये चर्चा करतो. तो नाराज गट अनिल जाधवांच्या काही प्रमाणात मागे आहे, पण त्या नाराज गटांना लोक किती स्वीकारतील ही महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या दृष्टीनं अनिल जाधव हे 1,500 ते 2,000च्या वर जाऊ शकतील असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळं अनिल जाधव हा काही स्पर्धेतला किंवा रेसचा घोडा नाही. उलट या 2 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनिल जाधव या तिघांमध्ये माझ्या दृष्टीनं जी लढत आहे ती 3ऱ्या क्रमांकाची कोणाची ती असणार आहे. पहिली आणि दुसरी लढत ही जी होईल ती होणार आहे 2 तांबेंमध्ये. हे 2 तांबे कोण आहेत? ते एक आहेत विनोद तांबे, जे काँग्रेसचे उमेदवार आहेत होते. त्यांनी ऐनवेळी आपल्याला त्यांना काँग्रेसचं तिकीट फायनल झालं असतं. काँग्रेसचे ते तालुका अध्यक्ष होते, त्यामुळे काँग्रेसकडून त्यांना कोणत्याही अडचण नव्हती. परंतु त्यांनी ऐनवेळी हुशारी केली. काय हुशारी केली
की या मतदारसंघातले 2 काँग्रेसचे बलस्थानं असलेली गावं नवगा आणि कोळीबोडका जिथं मुस्लिम बहुल होते ती गावं वगळल्यामुळं येथे आता काँग्रेसचं काहीच शिजणार नाही हे विनोद तांबेंनी हेरलं. आणि दुसरं, सत्तेच्या विरोधात राहून चालणार नाही हेही विनोद तांबेंनी हेरलं. तिसरं, या तालुक्यामध्ये म्हणजे पैठण तालुक्यामध्ये खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलासबापू भुमरे यांच्याशिवाय आता पान हलणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी हिंदू मतांचं जे जुगाड सध्या चालू आहे, हिंदू म्हणजे भाजप, हिंदू म्हणजे शिवसेना, हिंदू म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी, कारण ती महायुतीमध्ये आहे, तर यांच्याबरोबर लोक जातील हे त्यांनी हेरलं. आपण निवडून आलो उद्या काँग्रेसकडून तरीही आपली कामं होणार नाही, कारण काँग्रेस सत्तेत नाही, सत्तेमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आहे. आणि म्हणून त्यांनी अत्यंत हुशारीने आमदार सतीश चव्हाण यांच्यामार्फत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचं नियोजन केलं आणि रातोरात काँग्रेस पक्ष सोडून दिला आणि ते राष्ट्रवादीमध्ये गेले. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे समविचारी पक्ष आहेत आणि त्यामुळे, आणि तो महायुतीतला पक्ष आहे, म्हणजे उद्या सत्तेत आलं तर त्यांना सत्तेचा फायदा आपल्या मतदारांना करून देता येईल ही त्यामागची त्यांची भूमिका. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी आता विलासबापू भुमरे यांची मतदारावर असणारी पकड, तालुक्यात असलेली पकड पाहता त्यांना फार विरोध करून त्यांच्या विरोधात जाण्यापेक्षा महायुतीतल्या पक्षात जर गेलं तर मैत्रीपूर्ण लढत होईल. यामध्ये निवडून आलो तर त्यांचं सहकार्य मिळेल आणि नाही आलं तर सत्तेच्या सोबत असल्यामुळे भविष्यात त्याचा काही काही फायदा होईल, असा दुहेरी हेतू साधून विनोद तांबे त्या ठिकाणी गेलेले आहे. पण विनोद तांबेंनी ते घेत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे की विनोद तांबेंना शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीच्या घड्याळाचं चिन्ह मिळालं. योगायोगाने आणखी विनोद तांबेंच्या फायद्याची गोष्ट तिथं झालेली आहे, ती अशी की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 2 गट आहेत, एक तुतारीवाला शरद पवारांचा, दुसरा घड्याळीवाला अजितदादांचा, यांनी अजितदादांच्या अपघाती मृत्यूच्या पूर्वी जी एक बैठक झाली होती आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या, या निवडणुका फक्त घड्याळीच्या चिन्हावर लढवाव्यात आणि सगळ्यांनी मिळून एकत्र यावं अशी जी भूमिका घेऊन त्यांनी घड्याळीच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यामुळे साहजिकच संजय वाकचौरे जे या तालुक्यामध्ये तुतारीचं काम करत होते त्यांचीही मदत, त्यांचंही सहकार्य, त्यांचंही नातेगोत्याचा फायदा हा विनोद तांबेंना आता कळत नकळत होणार आहे. शिवाय जे काँग्रेसचे जुने त्यांचे मित्र आहेत तेही त्यांच्या बाजूनच आहेत, अद्याप त्यांच्यामध्ये काही फाटाफूट झालेली नाही. आणि घड्याळीचे नवीन काही मित्र त्यांना मिळाले असले पण घड्याळीचे काही जुने थेट नाराजी दाखवत नसले तरी अंधारून ते अनिल जाधवच्या मागे उभा असलेली आपल्याला प्रामुख्यानं दिसतंय, ज्यामध्ये व्याहामांडव्याचा एकही उमेदवार कुठल्याच पक्षाने दिलेला नाही. महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे, अधोरेखित करण्यासारखं आहे. सगळ्यात जास्त मतदार व्याहामांडवा या गटाचे, या गावाचे आहेत. या गावामध्ये जिल्हा परिषदचा एकही उमेदवार एकाही पक्षाने दिलेला नाही. एवढंच काय, अपक्षही त्या गावचं उभा राहिलेलं नाही. तिथे संजय राजे निंबाळकर हे घड्याळीकडून उत्सुक होते, पण ऐन वेळेस ते ज्या संस्थेत जॉब करतात ती संस्था आहे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, जिचे सरचिटणीस आहेत आमदार सतीश भाऊ चव्हाण, आणि यांनीच विनोद तांबेंना आपल्या पक्षात घेऊन त्यांना घड्याळीचं तिकीट दिल्यामुळं संजय राजे निंबाळकरांचा ऐनवेळेस तिकीट कापल्याची भूमिका किंवा भावना व्याहामांडा गावात झालेली असल्यामुळं बऱ्या प्रमाणात संजय राजे नाराज आहेत. परंतु थेट उघडपणे त्यांनी आणखी काही प्रचार कोणाचा सुरू केलेला नाही, पण असं अंधारातून बोललं जातं आहे की अनिल जाधवांना ते अपक्षाचा फॉर्म काढत होते, कारण त्यांच्या जुन्या मित्रांशी, जुन्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांना जवळपास सगळ्याच लोकांनी सांगितले होते की भैया आता आपला संपर्क लोकात राहिलेला नाही, आपण माघार घ्या. आणि अनिल भैया माघार घेणार होते, पण व्याहामांडव्यामधूनच काही महत्त्वाच्या लोकांनी त्यांना फॉर्म ठेवा अशा प्रकारची गळ घातली अशी चर्चा आहे. आणि त्यामुळं अनिल जाधवांनी फॉर्म ठेवलेला आहे. यांना कळत न कळत आता कुणाकोणाचा पाठिंबा मिळतो, कोण साथ देतं हे आता उघडपणे अद्याप कळत नसलं तरी हळूहळू ते चित्र 2 दिवसात उघडं पडणार आहे. यामध्ये आणखी एक महत्त्व, ही जशी घड्याळीकडं नाराजी थोडी झालेली आहे, पण थेट हिंमत आता संजय राजे निंबाळकर करणार नाहीत, कारण ते ज्या संस्थेमध्ये काम करतात ती संस्था अधिकृतरित्या आमदार सतीश भाऊ चव्हाणांची आहे आणि त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात, त्यांच्या पक्षाच्या विरोधात काम करण्याची मानसिकता किंवा हिंमत संजय निंबाळकर करणार नाहीत. अंधारातूनही ते फारसं काही करणार नाहीत, ते मौन बाळगतील. ते मौनच अर्थ दाखवतं की ते विनोद तांबेंच्या सोबत नसून
ते अनिल जाधवांच्या सोबत आहे असं सर्वसाधारणतः कार्यकर्त्यांना ते संकेत असतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. शिवसेनेने ऐनवेळेस एक उमेदवार दिलेला आहे. शिवसेनेचा विहामांडवातून उमेदवार देणं अपेक्षित होतं. त्या ठिकाणी 2-3 महत्त्वाची नाव होते. ती खुला प्रवर्ग असल्यामुळे तिथे एकतर काला हे अत्यंत सक्षम, आर्थिक सक्षम, व्यापारी वर्गामध्ये परिचय असलेला उमेदवार होता. हा पत्ता विलास भुमरे खेळू शकले असते. शिवाय तिथल्या सगळ्या गावकऱ्यांनी मिळून आणि खास करून डुकरे हे मोठ्या प्रमाणामध्ये आडनाव आहे त्या गावामध्ये आणि या गावाची एकी, या गावाचं बलस्थान असलेलं हे समाजाचं जे महत्त्वाचं मराठा समाजाचं घटक आहे डुकरे पाटील, त्या डुकरे पाटलांनी सगळ्यांनी मिळून एक हाती एक नाव दिलं होतं, लहू पाटील डुकरे, जे माजी पंचायत समिती मेंबर आहेत. त्या गावाचे सरपंचपद त्यांनी भूषवलेलं आहे. गावामध्ये चांगला वचक आहे. सगळे एकत्र येऊन त्यांना उमेदवारी मागत होते. त्यांची उमेदवारी जवळपास फायनल होती असं बोललं जायचं. त्याचबरोबर रघुनाथ ठोंबरे हे शिवसेनेकडून उत्सुक होते. त्यांच्या नावाची बरी चर्चा होती. संदीपान भुमरेंच्या गुड बुकमध्ये ते होते. त्यांनाही बहुतेक विलास भुमरे मान्यता देतील अशी शक्यता होती. त्या दृष्टीने शिवसेनेचे कार्यकर्ते कामाला लागले होते. पण ऐनवेळी लोहा लोहे को काटता है असं कोणीतरी एक खूळ सोडलं, एक झुरळ सोडलं आणि ती विनोद तांबेंना जर शह द्यायचा असेल तर तांबेंच्याच घरातून तांबे टाका असं म्हणत हिरडपुरीतून तांबेच्या घरात तर कोणी भेटलं नाही. पण तांबे या आडनावाचं तांबेच्या गावचा नितीन तांबे हे जे आहेत यांना उमेदवारीची माळ गळ्यात पडली. विशेष म्हणजे नितीन तांबे यांचं मेडिकलचं दुकान बेहामांडव्यामध्ये आहे. ते श्री रेणुकादेवी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत आणि याचबरोबर व्यापाऱ्यांमध्ये त्यांचा परिचय आहे. त्यांचा शेतकऱ्यांशी संपर्क आलेला आहे. साहजिकच ऊस देण्या घेण्यावर कधी काही ठिकाणी नाराजी आहे. काही माणसं काढले टाकले याच्यामध्ये नाराजी आहे. काही घेतल्याचा आनंदही आहे. काही उमेदवार सोबत आहेत. विहामांडवा गावातूनच आमचा माणूस काढून बाहेरचा माणूस आमच्यावर बसवला ही पण कळत न कळत नाराजी आहे. परंतु थेट विलास भुमरे यांच्या निर्णयाचा अनादर करून नितीन तांबेंना विरोध करण्याचं किंवा त्यांच्या विरोधात मतदान करण्याचं धाडस सध्या तरी कोणी करेल या क्षणी असं वाटत नाही. अंधारातून ते कोणाला मतदान करतील ते सांगता येत नाही. परंतु सध्या संपूर्ण शिवसैनिक हे नितीन तांबेंच्या बरोबर आहे. पण नितीन तांबेंना त्यांच्या गावातून विनोद तांबे आणि त्यांच्या तुलनेमध्ये सपोर्ट जर पाहिला तर विनोद तांबेंच्या बाजूनं पारडं जास्त झुकेल असं या क्षणी वाटतं. परंतु विलास भुमरेंच्या ताकदीमुळे, विलास भुमरेंच्या सहकार्यामुळे, शिवसैनिकांच्या सहकार्यामुळे एकूण गटामध्ये त्यांना किती मदत मिळते हे बघितलं पाहिजे. हे पण महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांना जे खालचे 2 उमेदवार मिळालेले आहेत हे 2 उमेदवार देखील महत्त्वाचे आहेत. हे आपल्या सोबत घेऊन लोक किती चालतात, ते स्वतः किती चालतात हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. म्हणून नितीन तांबे हे लोहा लोहे को काटताय असं म्हणत विनोद तांबेंच्या विरोधात दिलेले असले तरी त्यामध्ये पण ऐनवेळेस तिकीट दिल्यामुळे शिवसेनेचे काही नाराज जे आहेत ते मौन बाळगून आहेत. शरीराने ते जरी प्रचारात फिरत असले तरी मनाने ते थोडेसे निराश आहेत. हे आपल्याला नाकारून चालता येणार नाही. म्हणजे विनोद तांबेंनाही घड्याळीत ऐनवेळेस गेल्यामुळं घड्याळीतली नाराजी आहे. नितीन तांबेंना ऐनवेळेस जिल्हा परिषद मिळाल्यामुळं त्यांच्यात नाराजी आहे. आणि या दोघांच्या संघर्षामध्ये तरी देखील हेच दोघात फाईट आहे, ह्याच दोघात लढत आहे, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणून तर लोहा लोहे को काटताय म्हटलंय. ह्या दोघातच फाईट आहे. उरलेले जे मी 3 नावं घेतलेत, भाऊसाहेब काळे, हरिपंडित नवथर, हे भाजपमध्ये त्यांचा संघर्ष राहील. आणि तिसरा जो उमेदवार आहे अनिल जाधव, यांच्यामध्ये नाराजांचं पारडं, जे शिवसेनेच्या नाराज असतील थोडं बहुत, ते शिवसेनेच्या नाराज तर अनिल जाधवांकडे जाणार नाहीत. परंतु ते जर गेले तर भाऊसाहेब काळेकडे जाऊ शकतील, अनिल जाधवांकडेच काही जातील, हरिपंडितकडे जाऊ शकतात किंवा सगळे मिळून आतून ठरवू शकतात कोण निवडून येईल. गावाचं पातळीवर राजकारण वेगळं असतं आणि ते विटापेक्षा म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणून या तांबेपेक्षा तो तांबे बरा असं म्हणून अचानक फिराफिरी करू शकतात. असं होतं बऱ्याचदा. खेड्यापाड्यांचं राजकारण वेगळं असतं है ना. आज याला जर निवडून आलं तर उद्या आपल्या डोक्यावर बसेल असं भावना होऊन काही लोक आहेत त्यालाच देऊन टाका, कशाला आपल्या दुसरे नवे चेहरे उघडे करता, आपलं पुढं राजकारण अडचणी देईल असा पण अंतर्गत डावपेच काही रंगवत असतात. या सगळ्यामध्ये आता नितीन तांबे किती तरुण निघतात हे फार महत्त्वाचं आहे. नवी उमेद आहे. फेसबुकवर सोशल मीडियावर नितीन तांबे अग्रेसर असतात आणि आता नव्यानं विनोद तांबे फेसबुकवर अग्रेसर झालेले आहेत. त्यामुळं
आता जोरदार लढाई आहे. आणि एक 6वा उमेदवार ज्याची मी चर्चा अद्याप केलेली नाही, त्याची चर्चा महत्त्वाची आहे की हे जे सगळे उमेदवार मी नावं घेतलेत 5, भाऊसाहेब काळे, हरिपंडित नवथर, ज्ञानंजना जाधव, त्यानंतर विनोद तांबे आणि नितीन तांबे, हे 5ही उमेदवार जातीचा विचार केल्यास खुला प्रवर्ग असल्यामुळं मराठा आहेत. कारण ती जागा ओपन प्रवर्गासाठी सुटलेली, खुल्या प्रवर्गासाठी ती मराठा आहेत. आणि त्याच वेळेला काँग्रेसमधून अचानक विनोद तांबे गेल्यामुळं काँग्रेसची रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसचं तिकीट घेऊन तिथे बाबासाहेब पवार हे उंचेगावचे एक उमेदवार उभे राहिलेले. बाबासाहेब पवार हा चळवळीतला कार्यकर्ता आहे. त्यानं खूप वर्ष भारिप बहुजन महासंघाचं काम केलेलं आहे, ओबीसी सेलचं काम केलेलं आहे. सातत्याने ओबीसी समाज एकत्र करण्याचं काम बाबासाहेब पवारांनी केलेलं आहे. ते जातीनं माळी आहेत, त्यांचं मतदान या गटामध्ये कमी आहे. पण केवळ माळी म्हणून ते उभा नाही, तर काँग्रेसचा उमेदवार आणि त्याचबरोबर तो सातत्याने ओबीसीचं काम करणारा कार्यकर्ता म्हणून उभा आहे. आणि हे 5 मराठा विरुद्ध एकच ओबीसी. त्यामुळं ओबीसीमध्ये जर मनामध्ये जर यश आलं बाबासाहेब पवारांना ओबीसी पत्ता जागा करण्यात, तर कदाचित त्यांना यश यायला हरकत नाही, कारण हा बालेकिल्लाच काँग्रेसचा आहे. पण अशी शक्यता कमी आहे, कारण ओबीसीचाच पत्ता खेळून मी निवडून येणे अशी शक्यता पैठण नगरपालिकेमध्ये त्यावेळेसचे तत्कालीन तरुण भाजपचे जे नगराध्यक्ष होते सूरज लोळगे यांनी फार नियोजनबद्ध ओबीसीच्या कार्डवर आपण ओपनची जागा जिंकू असा प्रयत्न केला होता. परंतु ओबीसीनी त्यांना साथ दिलेली नाही. आणि त्या ठिकाणी पहिला दुसरा उमेदवार हा शिवसेनाचा पहिला, दुसरा हा उभाटाचा आणि तिसरा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा केवळ 4,500-5 हजाराच्या आसपास मतदार पडलेलं होतं. म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराला 12,000 मतदान, उभाटाच्या उमेदवाराला 8,000-9,000 मतदान आणि यांना डायरेक्ट 4,500 हजाराचं मतदान. प्रचंड मोठा तफावत पडली होती. त्यामुळं ओबीसी एकत्र येईल निवडणुकीमध्ये एका जातीवर राजकारण होईल असं अजिबात नाही. त्यामुळं ओबीसी हा घटक एकत्र येऊन त्यांच्या मागे जाईल असं वाटत नाही. त्यातमध्ये विनोद तांबेने आणखी एक खेळी केलेली आहे, कारण मुरब्बी राजकारणी आहेत ते. बाकी सगळ्यांनी आपल्यासोबतचे जे लोक घेतलेत, कारण पंचायत समितीचे जे 2 गण आहेत, एक व्याहामांडवा आणि दुसरा केकत जळगाव, हे दोन्ही गणं खुल्या प्रवर्गाला सुटलेले आहेत. शिवसेनेकडून दोन्हीकडून खुले प्रवर्गाचे खुलेच माणसं आहेत. इकडून मराठा उमेदवार आहे केकत जळगाव गटात आणि गणात, आणि व्याहामांडवा गणातही मराठा आहे. अनिल जाधवांनी तसंच केलेलं आहे, एक मुस्लिम घेतलेला, एक मराठा घेतलेला आहे. सगळ्यांचा हाच प्रकार झालेला आहे. परंतु विनोद तांबेंनी मात्र एक वेगळा मास्टर स्ट्रोक मारलेला आहे. त्यांनी केकत जळगाव गण जे आहे, या केकत जळगाव गणामध्ये जो उमेदवार दिलेला आहे तो ओबीसी गटातला आहे, म्हणजे वंजारी समाजाचा. कारण या मतदारसंघामध्ये वंजारी समाजाचं 3-3.5 हजाराच्या आसपास मतदान आहे. आणि त्याच वेळेला त्यांनी व्याहामांडवा गणामधून धनगर समाजाचा उमेदवार दिला नाचन म्हणून, तोही ओपनच्या जागेवर उभा आहे. धनगराचाही मतदान या पूर्ण गटामध्ये 3-3.5 हजाराच्या आसपास आहे. म्हणजे या दोघांचं मिळून जवळपास 6-7 हजार जातीचं मतदान आहे. विनोद तांबेंनी ओबीसी कार्ड खेळला नाही, ओबीसी जात नाही. म्हणजे जे सूरज लोळगेकडून चूक झाली होती, किंवा जी बाबासाहेब पवार गृहीत धरतायत की ओबीसी माझ्या मागे येईल, तो ओबीसी जात नाही. मराठा जशी जात आहे, माळी जात आहे, धनगर जात आहे, वंजारी जात आहे, तसा ओबीसी घटक आहे. पूर्ण ओबीसी एका ठिकाणी येणारच नाही. त्यामुळे विनोद तांबेंनी जातीचे समीकरण पाहिलं की मराठा उमेदवार मी स्वतः आहे, राष्ट्रवादीबरोबर मुस्लिम मतदार चालेल, काही इतर समाजाची जी राष्ट्रवादीला मानणारा घटक आहे तो सोबत राहील, वंजारी समाजाचा उमेदवार त्याची समाजाची मतं घेईल, धनगर समाजाचा उमेदवार त्याची मतं घेईल, आणि ही एकमेकांची सांगड घालून आपण तिघे निवडून येऊ, अशा रीतीचा नियोजन विनोद तांबेंनी टाकलेलं आहे. आणि मराठा सगळे उमेदवार घेऊन बाकीचे लोक उभे आहेत. त्यामुळं खालचे उमेदवारही किती मदत करतात यावर बरंच अवलंबून आहे. शिवाय इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये एका जातीवर आणि एका पक्षावर काही समीकरण घडत नाही.
त्यामुळे कोणत्या एका जातीनं सगळी जात एका जातीमागे येईल असं सांगता येत नाही. कारण ज्यावेळी धनगर समाजाचं मतदान आहे तर धनगराला व्यक्तिगत मतदान होऊ शकतं. ते मतदान जशाच तसं विनोद तांबेल होईल असं सांगता येत नाही. सगळेच धनगर नाचानांच्या मागे उभे राहतील असं होत नाही. सगळेच वंजारी हे विनोद तांबेंच्या उमेदवाराच्या मागे उभे राहतील असं होत नाही. सगळे मराठा एकाच उमेदवाराच्या मागे जातील असंही होत नाही. सगळे धनगर सगळे माळी एका ठिकाणी जातील असं होत नाही. पण प्रत्येकाचे काहीतरी हेवे दावे असतात. प्रत्येकाचं गाव पातळीवर राजकारण वेगळं असतं. त्यामुळं सगळ्यांना ज्या वाटतंय शक्यता त्या सगळ्या शक्यता मी आपल्या चर्चेमध्ये आणलेल्या आहेत. या सगळ्या शक्यतेमधून मात्र एक गोष्ट खरी आहे की काही झालं तर ही निवडणूक मात्र तांबे विरुद्ध तांबे होणार यात काही शंका नाही. आणि त्यामध्येही नितीन तांबे विरुद्ध विनोद तांबे यांच्या दोघांचे स्वभाव पाहिले जाणार आहेत. या दोघांनाही भविष्यामध्ये काय संधी आहे हे बघितलं जाणार आहे. हे दोघंही महायुतीतले असल्यामुळे आता मतदारांमध्ये हे संभ्रम नाही की सत्ता आहे की सत्ता नाही. दोघंही सत्तेच्या संबंधित आहेत. आणि विनोद तांबे यांचं राजकीय जे वलय पाहता त्यांनी थेट कधी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये संदीपान भुमरे असतील किंवा विलास भुमरे असतील यांना अंगावर घेण्याचा प्रयोग केलेला नाही. त्यामुळं काही प्रमाणामध्ये काही सॉफ्ट कॉर्नर हा जो आहे जर विनोद तांबे निवडून आले तर त्यांना निधी देण्यामध्ये मतदारसंघ म्हणून फारशा अडचणी येणार नाहीत असंही सर्वसाधारणतः दिसतंय. या सगळा विचार पाहता आता खरी मजा येणार आहे ती मतदाराचे जसे जसे दिवस जवळ येतील तसतसे मतदारांमधला संभ्रम, मतदारांमधल्या अफवा, मतदारांमधल्या चर्चा ह्या सगळ्या मी आपल्यासमोर मांडल्यात. येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला मतदान जेव्हा मतदार देतील आणि निवडून आणतील त्यांनी पूर्ण मतदारसंघाचं काम करावं अशी एक अपेक्षा बाळगूया आणि त्यांना शुभेच्छा देऊयात. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.